माढ्याचे अजित पवार गटाचे आमदार बबनराव शिंदे सोडणार, अजित पवारांची साथ, बबनरावांचे पुत्र रणजित शिंदे अपक्ष निवडणुकीच्या मैदानात। शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदारसंघातून भाजप आमदार मोनिका राजळे यांना मोठा धक्का, विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मोनिका राजळेंना स्वपक्षातूनच मोठा विरोध। कोल्हापुरातील 6 जागांवर ठाकरे गटाचा दावा, राधानगरी, शिरोळ, शाहूवाडी, कोल्हापूर उत्तर, हातकणंगले, चंदगड लढण्याची ठाकरे गटाची तयारी। संभाजी महाराजांच्या पुतळा लोकार्पणावरून वाद, खासदार संजय राऊत वेळेवर न पोहोचल्यानं समितीकडून स्मारकाच्या गेटला लावलं टाळं। श्रीरामपुरात काँग्रेसची अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर, इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीवेळी 2 गटात गोंधळ, आमदार लहू कानडे आणि हेमंत ओगले गट आमने सामने। ओबीसी नेते श्रावण देवरेंच्या घराला फासलं काळं, देवरेंनी 2 समाजात तेढ निर्माण करणारी पोस्ट सोशल मीडियावर टाकल्यानंतर राडा। हर्षवर्धन पाटलांचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश, खडतर ठरण्याची शक्यता, कोणत्याही अटी शर्तींशिवाय पक्षात प्रवेश करण्याची अट देण्यात आल्याची सूत्रांची माहिती। अजित पवारांना भाजपत सन्मान उरला नसून भाजपत तुकडे टाकतील ते घ्यावे लागतील, विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंची खोचक टीका। हर्षवर्धन पाटील बाहेर पडतायत की त्यांना बाहेर काढलं जातंय, हर्षवर्धन पाटलांच्या शरद पवारांच्या पक्षातील प्रवेशावर नाना पटोलेंकडून शंका व्यक्त।